मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपद मंत्र मूलम गुरुर्वाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा अखंडानंद बोधाय शिष्य संताप हरि सच्चिदानंद रूपाय रामाय गुरु शरण शरणालयानु आपण सर्व मायबाप माझे तुम्हा सर्वांच्या योगदानातून कायावाच्या मनाने करून परमार्थिक सत्र संपन्न होत आहे. आपलं योगदान अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हा सर्वांचे चरणी प्रथम दर्शनी नतमस्तक होतो आणि सेवेसाठी घेतलेला आहे कृपा घ्यायचं आहे. अभंगाचं लक्ष ध्यान आहे. विशेष काय असं ध्यान आहे, त्या ध्यानाचा परिणाम काय आहे, ज्यांनी ध्यान केलं त्यांनी सांगावं. आपलं ध्यान आहे नाही असं नाही, परमार्थ आपण करीत आहोत, पण त्वराचं लक्ष कशावर आहे, भोसक्यावर आहे. विठाला ध्यान म्हणजे लक्ष. अलक्षाशी लावी लक्ष म्हणून साधू परम लक्ष. अलक्षाला लक्ष लावणारी त्यांना आपलं ध्यान नाही असं नाही. आपल्या ध्यानासाठी काय सिद्धांत भजन धरी रे ध्यानी धरी रे ध्यानी जग आळवावरती. बरं वाटतं ते बघायला, हे जग बघायला बरं वाटतं. आळवावरचं पाणी बघितलं की मोत्यासारखं दिसतं, जरा धक्का लागला की संपलं. विठाला इकडं ध्यान आपलं लागलेलं आहे, त्या ध्यानाचं फळ दुःख आहे. जे ध्यान आपल्याला लागायला पाहिजे, आत्माया रामाचे ध्यान मज लागले कैसे हो. विठाला मग ध्यान देवळाचं करावं का देवाचं करावं हे आम्ही ठरवूया ना. देवळाचं ध्यान दृश्य आहे. दृश्य कधीतरी अदृश्य होईल. राहील वस्तू सुसार मना तू करी याचा विचार. विठाला ध्यान धरणी श्रीहरी चरणी भाव धरणी राही जरी नरजन्माचे सार्थ करणे न लगे घेणे कष्टशील. कोणतं कष्ट न घेताना जर भगवंताच्या पायाचं आपल्याला ध्यान लागलं तर आपल्या जन्माचं काय होईल. तुम्ही आम्ही परमार्थ करणारे मला बोलवलं तुम्ही, आता तुमचं माझं जमलं तर बरं आहे ना. ध्यानाचा विषय हा आत्म्याचा विषय, संप्रदायाचा आत्मा आहे. 12व्या अध्यायामध्ये आपण आलो.
12व्या श्लोकामध्ये सांगितले, अभ्यासावनी पाठामज्ञा ज्ञानापासून कर्म फळत काय शांती आहे. याच्यातलं काय आपल्याला जमलं नाही. अभ्यास जमलंय पण पोट भरायची विद्या तीच म्हणून सद्विद्या. पोटासाठी हे ज्ञान नाही. विठाला तो अभ्यास नाही. लोक म्हणतात काय महाराज बोलतात अभ्यास. अभ्यास काय करतात त्याला कांडाला विठाला. अभ्यास कशाला म्हणतात? ज्या अभ्यासाने कार्य शिकते असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. कोणता अभ्यास? श्वासोश्वासी प्रणवाभ्यास हाची आमचा संन्यास गुरुकृपेचे देणे विरळा भाग्यवंत. या श्वासाचा अभ्यास आपल्या संप्रदायाचा आत्मा आहे. त्याचं ध्यान असावं. विठाला श्वास जाता है त्रिभुवन का मोल कह नहीं तो कह दिया क्या बजे उडो. एका श्वासाची किंमत त्रिभुवन जरी कबूल केलं तरी तो जात्याशी घरी म्हातारी व जीव ठेवला पोरीने. आधी काय बाय आधी काय बाय आधी काय बाय. लोकांमध्ये पोरीने म्हातारीने पोरीवर जीव ठेवलाय. हो आली ती जमतेम गाडीत उतरली ना म्हातारीने. बाकीच्या बायांचा बाय तुझ्यावरच जीव ठेवला होता. जीव ठेवला तर एवढा जीव म्हातारीचा पोरी असेल तर पोरगी म्हणते आई माझे ये माझी आई एकदा डोळं उघडून बघ. अशी सोय असती तर बरी ना. हो बोला बघ ना माझ्या जीव ठेवलं असतं तर बघ ना जरा उघड. लयसो नको आपल्या भाषेत बोल. जरा उघड ना. तो का म्हणे काही करी तोंडातून निघालेला शब्द धनुष्यातून सुटलेला बाण आणि आपलं आयुष्य पुन्हा आपल्याला परत त्याचा आपण विचार करावा. आयुष्य जात आहे पहा. विठाला अभंगाचा विषय ध्यानाचा आहे. ध्यानी राहा श्री हरीच्या. आपण सगळ्यांनी ध्यानात राहूया. का ये डोळा बघू तिचा सोहळा मजा करायची. ध्यानात आपलं कुठं जाते ना. ये डोळा आहे ना चपला डोळा पाण्याला गेला. आता तुम्ही जेवताना बघा ना जेवायला बसलीत ना बाया ती बाई मधली म्हणते इकडं तिकडं कशाला भाजी एकच दत्तात्रयाने 24 गुरु केले. त्याच्यामध्ये शरकार गुरु केला. बलिराम म्हणजे लोहार. तो लोहार ही वस्तू बनवण्यासाठी बाण बनवत होता. तो शरकार म्हणजे बाण. तिथून अगोदर बरंच सैन्य निघून गेले. हो आणि राजा पाठीमागून आला तर म्हणजे दुकान आहे रस्त्याच्या कडेला. म्हणजे याला नक्की माहितीये एवढी घोडं ओढत गेला हत्ती ओढत गेला. पूर्वीचा काळ तो वाजंती वाजत
झुंबी वाजत होत्या. म्हणून त्या लोहाराला विचारलं, शहरकाराला, काय इथून आमचं सैन्य गेलं? मला नाही माहिती, याला ध्यान म्हणतात विठ्ठला. तुम्ही आम्ही कीर्तन ऐकताना कुठं ध्यान जाईल त्याचा भरोसा नाही ना. परिणाम ज्याचं फळ आपल्याला पाहिजे असेल तर अभ्यास आपल्याला पहिला हा करायला पाहिजे, श्वासाचा. करतं का कोण? कधी बसतं का? श्वासावर कोण लक्ष ठेवतं का? प्रवचन उत्तम सांगाल हो, कीर्तन उत्तम सांगाल, पण श्वासावर लक्ष ठेवा हो. रत्न माहिती बोलून गेलो आपण की तो श्वास आपल्याला किंमत नाही. आपण म्हणतो आमचा 81वा वर्ग, काय त्याला म्हणतात ते? वाढदिवस नाही. गोपीनाथ शेटला लय माहिती होत्या. चंद्रदर्शन सोहळा 81 वर्ष जगलोय, नशीब. 81 वर्षामध्ये जर अभ्यास केला नाही श्वासाचा, मी जगलो कशामुळे? भात खाल्यामुळे जगलो काय श्वासामुळे जगलो? हो बोला विठाला. लोक त्याला, आधुनिक लोक म्हणतात पंप. तो पंप न ओढिता सोडिता सोम अखंड चाले सोम सोम विठाला. पंपाला लाईट लागतं का? कनेक्शन असतं त्या पंपाला. कधीतरी तो पंप रिपेअर करत असतं, बरोबर त्याने. याला काय, याला रिपेअर करायला ठेवूया आपण एक दिवस. जरा रिपेअर नको करायला, मग काय होईल थोडासा बंद करूया ना. काय भगवंताची लीला आहे. आपण विचार करू या गोष्टीचा. माझ्या चालेल शरीर, हा विचार महत्वाचा आहे का? जनामध्ये सार्थकता विचार. विचारा वाचून नपविजे समाधान. तो विचार करायचा ना, तो ब्रह्मांडाचा संबंध आहे. आत्मानात्मक पिंडी आणि सारासार विचार ब्रह्मांड. विवर्ता विवर्ता गोडी कळू लागे. 4 युग गेली तेव्हा विवर्ता विवर्ता गोडी कळू लागे. तर तुम्हा आम्हाला 4 अभंगाला तर नक्कीच कळाला असेल. तो विचार आहे बरं का, तो आत्मानात्मक विवेक आहे. आपली वृत्ती राजहंस नेले राजहंसे. बाप्पा अभ्यासाच्या बद्दल बोललो, हाच अभ्यास करूया. बाकी हे सगळे ज्ञान अपैती होईल. माऊली प्रज्ञा परमाणु उगानादी सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. हे सगळं पाठांतर आपल्याला होईल, त्याच्यात काही नवत नाही. पण ही शब्दाची उपपत्ती जरी विरक्ती निघे मानसी, तरी सर्वात्मका मदशी नव्हेची भेटी. विठाला विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगडी नाही माझ्या बाप्पा. वैराग्याला फार महत्व दिले आणि ते वैराग्य विवेकासहित वैराग्य, ते जाणावे महत्व. विवेकाचं वैराग्य. आता आपण कीर्तनाला आलो सगळे बरं का, आणि त्यातले तर ते लवकर कीर्तन आहे. मग लवकर कीर्तन आहे तर आपला सगळ्यांचा माझ्या सगळं लक्ष कुठं आहे? बाबा आमचं म्हणतं अरे जेवायला 360 नेमकी भजनाला 8. ती पण पूर्वीकाली ढेकून भयंकर घरामध्ये असतात म्हणून ते लोक देवळात येत होती. ती आली ढेकून घेऊन, ती पण भिंतीला रिझर्वेशन त्यांचं. कुठं रिझर्वेशन? भिंतीला. म्हणजे समजा बाया आली त्यांच्यावर जर कोसळली तर भिंती त्यांना सहाय्य करली. एखादा सबर ऐसा विरला कोणी माझ्या बाबा त्याच. आपण अभ्यास करूया, तो करायचा नाही. अभ्यास तो करायची गरज नाही. ज्या वेळेला तुम्हा मला इकडे पाठवलं देवानी, तिथपासून अभ्यास कर. जननी जठरी रक्षेले मज पोसोनी पंचई प्राण. रामा तू माझा. आतमध्ये असताना सुद्धा तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे.
बाहेर निघता मातेच्या स्तनी पय केले निर्माण रामा तू माझा मग आपल्याला बोललो तर लागलं आईशी असता या मग का भीक मागाची पाळी आली प्रारब्धेची भरेपोट तुका करीना बोभाट प्रथम दर्शनी तुम्ही आम्ही जर आपलं लक्ष आपलं ध्यान आपलं टार्गेट उद्दिष्ट भगवंत असेल तर मात्र हा अभ्यास आपल्याला करावाच लागेल करूया तरी तो गायशी करी या आठा प्रारंभाचे मोठकी निरीश्वरी मोठकी थोडं थोडं प्रयत्न करा ही आमची संप्रदायाची जी रीत आहे मुक्त स्वामींपासून गोपाळ काकांपासून नामदेव बाबा ही सगळी माझ्या नागा दादा ही सगळी मंडळी जी आहे जो तुमचा दादा ही सगळी त्याच्यावर लक्ष त्यांचं होतं बघा कुठं बघतोस नाका का बघ विकुट शिकरी दान हा आम्ही अभ्यास करावा का पुढचं लक्ष आणि जर तुमचं आमचं लक्ष तिथं स्थिर झालं या नाव ज्ञान पाहावे आपणाशी आपण या नाव हे नाना शास्त्रे पठण लोक नाना दैवत पूजन आत्मज्ञाना विना पाठ सर्व कर्म निरत फुकट आहे ना सुंदर गातात बरं का पण ते जेवणाचं कीर्तन आहे ना त्यामुळे तुम्ही समजून जायचं बरं का कीर्तन करायला किती वेळ द्यायचं ते तुमचं उशिराच कीर्तन अगोदर नाही लोक जेवणावर लक्ष आहे माझा अभंग नको का पुढा व्हायला विठाला सगळं पाहिजे पेटी पाहिजे सगळं पाहिजे बरोबर आहे का नाही कशाला कशाला तोंडी लावायला चटणी लोणचा हे काय भात दिसत ना पूर्ण ब्रह्म बरं का पण ते आता काळ बदलत चाललंय ना लोक वाहवत चालली त्याला मी काय करू याच्यावर जास्त लक्ष आहे एक मन गुंतले स्वरित कोणी चिंता श्रीहरी मधीच धरून बेगारी सुसूजा घेतली एकच मन आहे आणि ते जर त्या स्वरावर बसलं तर देव कुठं आठवाल विठाला म्हणून ज्ञान जे आहे ते जरी आपल्याला असलं आत्म्याचं शाब्दिक ज्ञान झालं तरी काही चिंता नाही शब्दाने तर कळावा आत्मा काय हे कळावा आणि आत्म्याचं ध्यान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे अभ्यास निगन पाठामत ज्ञान ध्यानापासून ज्ञानापासून ध्यान विशेष काही ध्यानामध्ये आहे आणि हा अनुभव तुकोबारायणा आला समताना आला त्यांनी या ध्यानाला अतिशय काय दिले प्राधान्य दिले प्राधान्य कधी दिलं जातं हा त्याचं फळ प्रयोजन आपल्या लक्षात घ्यावं प्रयोजन आपल्याला कळावं अगोदर आणि फळ पण कळावं बरोबर आहे जर फळ कळालं ना तरच मनुष्य सांगून जातो बरं का आता हे काही शेती ठेवल्या नाही पैसे भरपूर आपल्याला द्या सगळ्या जमिनी हातात न द्या पण पूर्वीचा शेतकरी आणि या खाडीच्या बाजूला असल्या कारणानं तो एवढा त्या शेतीला प्राधान्य देत होता ना कारण शेती म्हणजे आत्मा शेतकऱ्याचा शेती म्हणजे आत्मा बाकी काही नव्हतंच ना आणि जगावं यासाठी या खाडीच्या किनारी जमिनी भरतात त्यासाठी तुम्ही मी पण खाडीतला या लोकांना ते काही कळायचं नाही पण आपलं तर कळून गेलं तुम्ही काय कोण गेल्या नसेल खाडीत तर तुम्हाला तरी काही डागडा करतील माझ्या विठाला तुम्ही म्हणता बारीक तांदूळ होते बरं का आणि त्याच्यात डबल पॉलीचं याच्यात काय कळेल तुम्हाला खाडीच्या किनारी शेती पिकू शकत नाही पाण्याशिवाय आणि पाण्याशिवाय पिकत नाही मग त्या ठिकाणी ती अशी जनावर आहेत ना ती जनावर खाडीत ना अशी निघतात शेतात अशी निघतात काय त्यांची किमया असेल बघा आणि ते निघतात तर त्यांना काही खायचं असतं काय मला काय ते काही सांगितलं नाही त्यांनी बरं का पण नक्की शेतातला पाणी घालवतात हे ज्ञान आणि
नाचके भुजंग विषय धरीची माझ्या बाप्पा बरोबरच्या बरोबर एकदा पाणी संपलं की अगदी टटोरीला भात आलं ते गेलं ना. ते कशासाठी सांगतो माझ्या बाप्पा, या ध्यानाचा विषय त्याचं फळ आहे. शेतकरी उठल्या उठल्या पहिल्या शेतावर जातो बरं का, आणि शेतावर जाऊन पाण्याकडे लक्ष देतो, गवताकडे लक्ष देतो. का तर माझ्या हातामध्ये ते पीक यावं, ते माझं काय फळ आहे. कुठपर्यंत पीक कोणी म्हणजे आलं का, कुठपर्यंत पीक कळतं, हे तोंडात यायला पाहिजे. तिकडून इकडं आलं ना तर ही पण आहेत ना. ओले मृतिकेचे मंदिर आता 6 जण त्यांनी सगळं पोखरून केलं न काय राहिलं. अशोक काय राहिलं, सदाशिव काय राहिलं, उंदराने पोखरलं ना काय राहिलं. आपल्या भाषेत बोला, तुस 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 भुस 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 पिठाला भुसभुस 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 त्या गिरणीवर न्यायचं कशाला, दळायला. मग हातात काही भुसभुस 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 इथं येऊ द्या माझ्या बाबा, इथं येऊ द्या. आपल्या या अभंगाचं लक्षण ध्यान ते असावं की इथं आलं की पूर्णता देवनी झाली, जे शांतीशी आले सुखे सेवू ब्रह्मा खातो आनंदाचे परमार्थ खायचा आहे बुवा. हो खायला पाहिजे ना. आपण रोगी नको ते खातो आणि परमार्थ खातच नाही. परमार्थ खाता आला पाहिजे. बघा प्रयत्न करून. बाकी काय खाऊ नका बरं का, अजिबात काय खाऊ नका. म्हणजे मग भात खाय समजलं. अजिबात नाही खायचं बरं का, काहीच नाही. काय नाही खाल्लं की काय होईल, भूक लागेल. भूक लागल्यानंतर येऊ दे कलिंगड येऊ दे. काय बुवा लोकांची मजा आमची आहे ना बरं का. दुपारचा नाश्ता, सकाळचा नाश्ता आणि बुवा एवढेच जेवता नाही. मला वाटतं आपलं जे अन्न आहे त्याच आपण काय करूया, सेवन करूया. सेवित हा रस तोच रस बर का, ब्रह्मरस.
मुलगी ती घेऊया माझ्या बाप्पा. आणि त्यासाठी तुमची आमची प्रकृती व्यवस्थित झाली पाहिजे. आपण भोगी आहोत म्हणून आपण रोगी आहोत. संत त्यागी आहेत म्हणून ते निरोगी आहेत. आणि त्याने याचं काय केलं, सेवन केलं. विठ्ठला आणि रोज बोलतो नियम पाळावे, नियम पाळावे जरी मनसी येऊ दे जो रसनंद्रिय समूळ निद्रेशी तो नाही म्हणतला. विठाला रात्री निद्रा परिमित घ्या. बरोबर. काय झालंय हे 7 ते 9 कीर्तन बुवा लोकांना झोपासाठी आहे. 11 वाजता मग ते अंगावर येत. भोजनातही नीती असावी. सप्त्याला येणाऱ्या माणसाने नेमकीच जेवायचा. बरं का. वाक वल्गना बहुत न करावी, साधक जीवे जरी म्हणशी रोग न. माझे बाप्पा हे कीर्तन पण मर्यादित क्षेत्राचं. आम्ही विंदन करत कीर्तन करायचो. 4-4 तास कीर्तन तरी लोक हालत नव्हती. आता ही टिकतील तर टिकतील, ते हुकली तर हुकली. आपला विषय काय फळ आहे ते, त्या फळावर आपण लक्ष देऊन चालू. विद्यार्थ्याला फळ, तो अभ्यास करीत आला, शाळांत परीक्षेमध्ये पास झाला, तेव्हा त्याची मुलाखत घेतात. काय मग तुला काय व्हायचं आहे. आता ते त्याच्या अंगात संसारला की तो म्हणते मी जर एवढ्या महाराष्ट्रामध्ये पहिला आलो तर कमी कशाला सांगू, मी विमानाचा पायलट होईल. बरोबर आहे का नाही. किती मोठा आहे आता सांगा. मग त्याने मुलाखत म्हणून तुम्ही सायकल मध्ये पहिला आला सर, बरोबर आहे का नाही. तुम्ही सायकल मध्ये पहिला आला तर विमानाची जर तुम्ही जर व्यंग मार्गाची जर अपेक्षा करता तर तुम्ही सायकल, मी सायकल अजून हातात. या बाताने ठोकायची बरं का, या बाताने ठोकायची. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, अध्यात्म निर्गुणी स्थिती बाणी. त्याला अभ्यास म्हणा. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. सगुणाचा नाही उच्चार, सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुण हे साधन आहे आणि निर्गुण हे ते फळ आहे. आणि त्या निर्गुणापर्यंत जात असताना सगुण म्हणजे माया ही संपते. तेथे माया स्पर्श करू शके. सगुण गुण माया, शुद्ध स्वरूप म्हणजे सगुण गुणमाया. नंतर ते खाली आली, गुणमयी झाली. रजोगुण तमोगुण सत्वगुणा प्रसवली म्हणून ती गुणमयी झाली. पण जशी जशी खाली गेली ना तर तिने सगळ्यांना व्यापलं. ताकद आहे मायेचं बाबा. एवढं मोठं घर बांधलं बुवानी. 1-2 लाखाचं देवघर बनवलं. मस्त बनावलं का. देवघर 2 लाखाचं असं सुंदर मार्बलचं आणलं. त्याच्यावर आमच्या फण्या, त्याच्यावर आमच्या टिकल्या. बये एवढा मोठा तुझा घर बांधलं ना, टिकल्या ठेवायला देवाच्या वरती. हिचं नाव माया. गुणमयी गुणमाया माया देवाला झाकून टाकते. तुम्ही आणि कोण बाबा म्हणत आला दर्या में फळ ऐकूया माझे बाबा, फळ ऐकूया. माणसं तिथं पनवेलला गेलो तिथं आंबेडकर बाबांचं तिथं कुठलं आहे ना, तिथे बरीच माणसं असतात. बरोबर आहे. बरीच माणसं कशाला कामाला. म्हणजे आमचीकडे या. आमची काही नाही.
पहिली तू मजुरी किती द्याल बोल. पहिली मजुरी बोल. मजुरी बोलले तर मी समजते ना माझा कीर्तन. लोकांना फळाची अपेक्षा आहे. विठाला कर्म हे फळ देणारच. तुमच्या आमच्या कर्माची क्वालिटी कशी आहे तसं फळ मिळेल. विठाला कर्म आम्ही करत नाही, हरिपाठ करत नाही, कीर्तन करत नाही, काही नाही करत नाही असं नाही. तर त्याची क्वालिटी कशी आहे ते देवाला आवडावं अशी गुणवत्ता त्याच्यामध्ये असते. म्हणून फळी लागू सांडूनी जे सांगू कर्मे करावी चांगू हा निरोप. 18व्या अध्यायाच्या शेवटची वेळ जाता जाताना सांगितलं अर्जुना या सगळ्या लोकांना सांग म्हणून फळी लागू. जर तुला फळ भगवंत पाहिजे असेल म्हणून फळी लागू सांडूनी जे सांगू म्हणजे फळाची अपेक्षा करू नको. आणि मी कर्म करतो अभिमान बाजूला ठेव. ते कर्म आपल्या मुख्य फळाजवळ भगवत प्राप्ती अर्थात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती ज्यांची झाली त्यांना फळाची काय झाली. आणि त्या फळासाठी साधन काय. ध्यान अभंगाचं पहिलं चरण. लोकांना जेवायचं आहे माझ्या बाबा विठाला. पहिल्या चरणामध्ये आपल्याला क्रिया सांगितली आणि फळ सांगितलं. काय क्रिया काय सांगली. ध्यानी ध्याता पंढरयाचं ध्यान केलं त्याचं फळ सांगितलं मनासहित पालटे काय. याचा अर्थ काय असा घ्यावा नाही का. काळी माणसं गोरी होतात आणि गोरी माणसं करतात. पटलं का नाही. हो बोला त्या पोरीबद्दल नाही. विठाला या पोरी या संप्रदायाच्या खानदानातल्या पोरी त्या नाही म्हणायच्या. विठाला तुम्हाला कोणी सांगितलं येणार आहे बाबा म्हणून. तुम्ही कशा बनावट आल्यात ते काय ऐकावं कसं ऐकावं. आता हे कीर्तन झालं ना या दोघे जणी माझ्या मानावर बसणार बरं का. तो त्यांचा अभ्यास आहे म्हणून विचारणार बाबा हे कसं. विठाला या 2 तासात जमल तेवढं मी सांगेन आणि बाकीचं मग तुम्ही विचार मी सांगण्याचा प्रयत्न करेन. लक्षात आपल्याला जी क्रिया सांगितली ध्येनी ध्याता पंढरयाचं आपण ध्यान करावं असं त्याचा शब्दार्थ आहे. पण वास्तविक पाहता ध्येय ध्याता त्रिपुटी सांडिली त्रिपुटी घटी
त्रिपुटी आहेत. साधक, साध्य आणि साधन याच्यावर फार अवलंबून आहे. आपण एवढंच त्याचा अर्थ केला काय साधना करतो तो साधक नाही नाही. तो का म्हणे आयशा साधनी जो राहे तोची ज्ञान लाहे गुरु कृपा विठाला. कर्माणि धर्म आचारी साधक शिनले साधन साधिता भाव. सोपं बाबानं सोपं काम आहे काय. 86,000 वर्ष एवढी तपश्चर्या केली युद्धलेखानी. एक एकादशी धरण दिवसभर काही ते ऐकायलाच कसं नाशिकेत वेगळंच वाटतं. वारा खाऊन त्यांनी दिवस काढलं. वारा ना आपल्याला 4 भाज्या काय काय एक लाडू काय 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 गोवा लोकांची आमची मजा आहे ना. बाहेर सुखात नाही एवढा जाडू झालो लोकांचा खाऊन. घरी गेल्यानंतर लत्तलपा समजलं. ती बायको जामत्याम एवढी डाळ टाकतं नुसताच पाणी. त्याच्यापेक्षा आपण बाहेर गेलेला बरा. घट डाळ वर कशी भाजी पण मस्त. विषय आपला लक्षात आहे. कीर्तनावर पण लक्ष केंद्रित. साधक शिणले साधन साधिता. 86,000 वर्ष तपश्चर्या केली उद्दालक मुनींनी. आणि ते लोक आलं बाकीचे. कसं काय चाललंय. बरं आहे. बरं म्हणजे बरंच आहे ना. 86,000 वर्ष तपश्चर्या फुकट आहे तुमचा. तुम्ही बरं आहो तो फुकट आहे. म्हणलं काय फुकट आहे. तुम्ही जोपर्यंत ग्रस्ताश्रम स्वीकारत नाही तोपर्यंत तुमचं हे फुकट आहे. एवढा शब्द ते निघून गेलं. आदाव पुत्र पश्चात साधक शिनले साधन साधिता. त्यांचा माझा बोलण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या. 60,000 वर्ष विश्वामित्राने तपश्चर्या केली पराशराने. आपण कुठं आहोत जरा विचार करा. जरा आपल्याला या गोष्टीचा पूर्ण विचार करावा लागेल. कळलं का. साधनी जुळ आहे. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण प्राण गेल्या जाण बोलू नये. तुम्ही सगळ्या माराल मला ठार विठाला. कोणी निर्मिली कुऱ्हाडी समळ पुण्य उक्षित. ही कुऱ्हाड आहे ना. या आपल्या कुऱ्हाडी यामत्याम त्या बुंदाच्या वरती तोडते. पण ही जर कुऱ्हाड लागली ना तर मुलासकट उपटून टाकेल आपल्याला. मग किती मोठं तुम्ही पदव्या घ्या जा विठाला. ही पदवी घेतली तिथं कुऱ्हाड चालत नाही. सच्चिदानंद पदवी घेणे ही पदवी आपल्याला घ्यायची बरं का. आयुष्याची या साधने आयुष्याची या साधने Sachchidananda
धन्यामी जन्मालो का सच्चिदानंद आपण ही सद्गुरु घरची. आता आपलं भजन टाकून आजचं कीर्तन नाही. विठाला आपण याती संशय कोणाची देहत्रयी वस्ती तेची जाणा सद्रूप सच्चिदानंद सच्चिदानंद आपण सच्चिदानंद आहोत. आस्ति भाती प्रिय रूपम सच्चिदानंद. काय कुठं वाचायची गरज नाही. एक सिद्धांत बस आपल्याला कळून घ्यावं. बस सिद्धांत का म्हटलं त्याचं कारण आहे. वेद महाराज पायी म्हणून सिद्धांती झाला समरस. विठाला सिद्धांत 18 पुराणीचा सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. विठोबाशी शरण जावे निज निष्ठे अनन्य भावे शरण आले तारीशी अनन्य शरण योदका भजती नर अनन्य जे माते शाबास अनन्य असले दयाला वाचून काही सृष्टी माझी पूजा आवडता सृष्टीतला एक पदार्थ आवडत नाही. ही अनन्य हेची अनन्य शरण त्रिपुटी आपल्याला बात करायची आहे. कोण ध्यान करतं बाय? ध्यान कोण करतो? ध्यान कोणाचं करावं? ध्यान कसं करावं नाही का? ध्यान कोण करतं? आत्मा. ध्यान कोणाचं करायचं? आत्म्याचं. हे कळलं पाहिजे. म्हणून बोललो का मगाशी देवळाचं ध्यान करायचं का देवाचं? हा बरोबर आहे. देवळाचं करावं का देवाचं करावं? देव कळायला पाहिजे नको? ज्ञानदेव म्हणे मनरामी रंगले अवघे मनची राम सभाया अभ्यंतरी अवघे. आत्म्याचं ध्यान आहे. कैशी मज लागले कैशी कसं काय लागलं ते आता सांगतो. थोडासा कसं लागलं ते सांगतो. पण ध्यान लागावं हेच नाही पहिलं जमलं तर पुढचं सांगू. विठाला बाह्य प्रदेश जो आहे याच्यापासून विषयापासून वळता उठली मग सहजची आज्ञा. हे मोठं काम आहे. हे भरपूर काम आहे. बाई मनुष्य कोण बोलला तुला पाहिजे ते पातळ घे चल. मग तुम्ही पाहिजे तर मग आणा जा तुम्ही जा पनवेलला ना आणा जा. तसं नाही तू निवड करशील ती. याला झाला तर 1 लाख रुपये बोनस. त्यामुळे याचे काय खिशात पैसे नाही ना. बाई कधी ते पनवेलला गेली नाही. बरोबर गेली नाही. बरोबर मग तिला नेली. याने पेपर घेतला. शेठ हिला काय लागल ते पातळ दे बरं का. असा पाय वरती ठेवून पेपर वाचायला लागला. आता ही बाई कधी नाही गेली पण त्यांनी पण असा पातळ मस्त काढला ना. आता ती बाई साधी आपल्यासारखी नव्हती बरं का. साधी मस्त आहे लई भारी. काय किंमत? तर म्हणलं याची किंमत 5,000 रुपये. यांनी 20,000 आणलं होतं. यांनी किती आणलं होतं? 20,000. त्याला म्हणजे जाऊन
किती जाईल? 20,000. तर ती नाही जाणार का, कोण जाऊ ते सांगतो, बाकी काही नाही. तो हळूच मारवाडी बोलला, बाई 5,000 रुपयाची किंमत आहे, जरा किनार दाखवू का? किनार दाखवा. आता ही पण माया ना ती पण माया. दाखवा बोलल्यावर त्यांनी दाखवल्यावर मस्त ना किनार, वा वा. काय याचं? 10,000 रुपये. 10,000 रुपये बोलून बांधा नाही. आता तुम्हाला पदर दाखवतो, पदर. असं पदर ना, त्याला गोंड कसा आहे बघा, दाखवा. आपला सगळा चित्त कसा घालतं ते सांगतो. बहिर्मुख आपण आहोत, अंतर्मुख व्हायला पाहिजे. तेव्हा काय लागेल? देवाचं ध्यान. ते गोंडा आणि पदर दाखवल्याबरोबर बाई तुम्हाला परवडल नाही. लाख रुपये बोनस झाला याला, तर परवडल. बरोबर म्हणलं, परवडल. यांनी पेपर ठेवला वाचताना, कारण आता 10,000वर आले ना. आता हा किती बोलते काही भरोसा नाही. राम म्हणलं, ही साडी सगळ्या बायामध्ये, त्या तुमच्या साडी सगळ्या लग्नाला आल्या बाया सगळ्या बघतील, तुमच्या साडी बघतील ना. जी ती बोलते आपल्याला हीच पाहिजे, अशी मी साडी तुम्हाला देतो. पण हिचं 50,000 गेली ना हवा टायर. तो मारवाडी म्हणतो, शेड बांधू काय? अरे मलाच आता बांध. मुक्त होता परी. आता आमच्या बुवा लोकांचा पण सांगतो, तो बुवा ठेवा गोपीनाथ बुवा, तो बुवा ठेवा, मस्त कीर्तन करतो बघा ठेवा. मी म्हणते गोपीनाथ बुवा असा बोलला ना, तो बुवा ठेवला की तुम्ही कंठवलीच्या लोकांनी सांगितलं त्याचा तू बघ, असा बोला, त्याचा तू बघ. मग त्याला आणायचं काय असेल, त्याचा काय ढबू आणा ते तू दे. मग कसा नाही मागे इथं बघू दे. काय बोलला अशी माझ्या बाबा आत्मखोर का हे नरा, आत बघ जरा जीव हा खरा नवी माया, हे बुद्धी दर्पणी विश्वास धरण्या ध्यास करी प्रकाश रोखली हरी येत पाहिजे सद्गुरु वचनी. ध्यानी घाता पंढरी राया, बहिर्मुख आपण होतो. आत्म्याचं ध्यान करण्यासाठी तसं ध्यान लागणार नाही. चारी देह निसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणारे अनंत. या चार देहाचा निराश झाला पाहिजे. तर इथंच चाललंय आपला सजणं. तुम्हाला कोणीतरी दिला पाणी, बराच घेतलेलं दिसला. कोंडेवाला गेलो तिथे कसा बुवा दिसत बायांना, म्हणजे याचा जरा अंगातला धुवा व्यवस्थित होता. आता कसा मस्त दिसतोय सांगा. आता याच्या हातात ते यांचे पण आहेत बरं काय. आता यांना कोणी ढकाललं तर पोसालते, नको मान बरं. या नुसता ढकाललं ना तर पोसालते. हे माझा काय करते, ओळखीची माणसं आहेत म्हणून बोललो, नाही तर नाही बोललो. तुम्ही राखमत म्हणून बाबा आणलाय, कुठून आणलाय, कुठून आहे, कसा आहे बरं का. हे असलाच बाबा या नीट होणारच नाही. बहिर्मुख वृत्ती आंतर यासाठी हे स्थूळ देह आहे, त्याचं निरसन झालं पाहिजे. देहाच्या निरसने पावी जया, हे निराश झालं पाहिजे बरं का. देह नवे मी हे आपण काय चावली. एकदा ही तत्व बाजूला केली स्थूळ द्यायची किती
स्थूळ देहाची 25, सूक्ष्म देहाची एकूण किती वाला 82 बोलल्यानंतर 33 विठाला स्थूळ देहाची 33, सूक्ष्म देहाची 33, दोघांची उरली ती 16 बेरीज करा. विठाला मी स्थूळ देह नाही, मी सूक्ष्म नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह पण नाही. ती वृत्ती आता आपण सांगू थोडक्यात बरं का, वेळेअभावी. मी स्थूळ नाही. जिथं जिथं तुम्ही आम्ही हात लावाल तिथं ते इंद्रिय आपल्याला साक्ष देते. देह नाही. सोपं 2 मिनिटाचा विषय मांडला का? जोपर्यंत देह संबंधीचं ध्यान आहे तोपर्यंत हे फळ लागणार. कोणतं? मनासहित पावते ध्यान. हे बहिर्मुख असले तर त्याचा फळ नाही, ते बहिर्मुख मिळेल. फळ मिळेल पण बहिर्मुख करता. मग आपण धावू कुठं त्याचा भरोसा नाही बरं का. पण बहिर्मुखता अंतर्मुख झाली तर आता कोठे धावे? विठाला थोडक्यात 2 मिनिटाचा आपला पूर्वीचा काळ होता आणि शिमगा एवढा माणसाला बरा वाटायचा ना, मग पैसे नसायचे. मग ती बाई लोकांची पोरा शिमग्याला ना, आपल्या पोरांचा काय अगं पण पैसा किती शिमगा कुठे. तेव्हा ते भात पिकायचं बरं का, त्याला भडस म्हणायचं. एवढं लांब मोठं बरं का पेंढा असत होते, राजहंस असत पेंढा असायचा. आणि तो पेंढा मुद्दाम गुरांच्या वैरणीला ठेवला जात होता. आता बाईच्या पुढे काही चालत नाही ना बापा, माझं पण नाही चालत हो. बचका इतकी बायको आहे ना, रात्री गेलो ना की बेल एकदाच वाजवायची नाही, ती उठली तर आपल्या पायरीवर कुत्र्यासारखा बघायचं. डबल जर वाजवली तिथे काय होतं असं जावं लागतं बरं का. तुम्ही हसू नको, तुमचा बरा आहे धरल्यानंतर. किती ताकदवान असेल ठकडी बायको. हिराजी महाराज कोण? हिराजी महाराज कोण? हो हिराजी महाराज केलवणकर कोण? गोपीनाथ बुवांना नाही सांगता. सांगा गोपीनाथ बुवा कोण? नाही वासना बायको शेजारी सगळा करी अति सत्वा गाठी उमगा हिम्मत धरून एखाद्या बुवानी बरं का तिचे फटका मारावा. कोणाचे? वासनेचे. बोलले का ना आपलं भजन बोलतोय तो का म्हणे, धरा सोय भोडा वासने भोडा वासने भोडा वासने ती वासना म्हणजे धामीन. आणि त्या धामिनीच्या पोटी हे विषय जन्माला आले. किती पळतं ती जनावर. धामीन बघितली अरे आता होती ती. एकतरी बुवा आपल्याला दम लागलाय,
जाऊ तिच्या बरोबर महाराज राहिला बाजूलाच तो कोबराय पुढे गेले तिच्या म्हणजे किती वेग असेल भजन वेग करी भजना काळी अवशिष्ट कैशिन वैकुंठ पाऊस आली या संसारा वेग करा वेग आहे आपला दमलेली माणसं हा हा आता बरी तुम्ही फ्रेश दिसता बरं दमलीच नाही ती बरं मस्त हरिपट दणदणीत झाला बरोबर पण दमलेली माणसं निघून गेलेली वाटतं बहुतेक असे अंगामध्ये संचरत बरं का संचरत एकदा जर परमार्थ करला भाग गेला आणि गेला हरिपाठ असा रंगला ना की कीर्तनाला किती नाचावा असा आम्ही हरिपाठाची माणसं शिक्का मारलाय का नाही त्यांचा हरिपाठाची माणसं नाही ही कीर्तनाची नाही काकड्याची फक्त जेवायची आणि सकाळी उठली तर बरी प्रेमरंगे रंगला भक्तीमध्ये माताला जेणे अंभाव घातला पायात काय नाचे उडे याबद्दल आपण बोलत आहोत त्या बाईचा विषय मध्ये झाला टाइम गेला आपला ते बाई म्हणले शेम तोंडातून काढता शेम घेत असेल त्या माणसाने गुरांची वैरण नेली बरं का गाडी भरून आणि दस्तूवरील म्हणणं पेंड्या घ्या तर तिथं घेणारा आला तो कारभारी होता शेठ घरी तर म्हणलं कशी गाडी गाडी एवढी घेणार तुम्ही हो गाडी चालेल काय आता तुम्ही एक दूध घेता तर 200 रुपये द्या त्या काळात 200 रुपये द्या हां द्या पण मी मुनीम आहे मी कारभारी आहे त्यामुळे तुम्ही गाडी पेंड्याची दिली असं लिहून द्यायला पाहिजे हां बॉन्ड पेपर लिहून द्या तुम्ही सही करा म्हणजे आपला व्यवहार तर मला तो विचारणार आहे ना आपल्या कार्यक्रमाचे मालक शिये आहेत लक्षात ठेवा विठाला तुम्ही काही समजतं बोलतो ते आपला सगळ्यांचा ऍडिट होईल हो ज्याने त्याने खिसा पाकिट सांभाळा हो त्यांना शिये म्हणतात वाटलं ना आपण शिया म्हणजे शिवाय देणार फार कठीण आहे मला स्वाभिमान वाटतं बरं का या संप्रदायाला आपल्या संप्रदायाला खरा आधार प्राप्त झालाय त्याचा मला स्वाभिमान आहे विठाला मी कोणाचं वर्णन करणार नाही वाटतं मला काही त्याची घे नाही कोणाचं डबू घ्यायचं आम्ही काय कोणाचे खातो रे आता तरी कंट्रोल कर किती देतात पैसे काय काही समजत नाही बरं का कमी नको करू हो रोहा किती लांब मी एवढ्या लांबून आलो तर पैसे नको रे कमी कर हो लिहून घेतलं ते लिहून घेतले बरं बाई म्हणतो आता कशाला टाइम करता पेंडवून गाडी उपसा दोरा लागलं तो खबरदार गाडी तुम्ही दिली पेंड्याची अरे मग 200 रुपयाला कशी काही तुम्ही लिहून दिली बॉम्बला लागला ते तू पाहिजे करता का तर त्रयस्थ मनुष्य आला बरं काय झालं काय म्हणतो गाडी आम्ही पेंट दिलं गाडी वाचतो तो खरा आहे हे लक्षात घ्या फार जहद लक्षणा अजद लक्षणा भागत्याग लक्षणा एवढ्या साधकाला सांभाळायला पाहिजे त्यांनी कीर्तन करायचं विठाला ते आलं काय झालं का म्हणजे तुम्ही काय घाबरू नका मी सांगतो ना लावा दोराला हात तुझ्या गाडीला मी हात लावत नाही दोराला गेली हवा गाडीला कुठे हात लावलाय दोरा लावला दोर सोडल्यावर करतो काय तू काय करतो आता पेंड काढतो पेंड काढल्यावर साठाला हात लावला काय करतो तू का गाडीला नाही साठाला
कशी तत्व आहेत ती लक्षात घ्या. विठाला गाडी काढली, धुरांड्या काढल्या बरं का, पट काढलं, शेऊळ काढलं, बैल काढलं, जुकार काढलं. आता देह कुठाय सांगतो विठाला. देहाच्या निरसने पाहिजे हे बरं आहे स्थूळ बरं का, पण तो सूक्ष्म देह आहे ना तो वासनात्मक आहे, किती कठीण आहे. हा नाही जमत बरं का, हे बरं आहे, हे जमू समजा, पण हे नाही तांबडी शर्ट घालता येते, माफ करा बरं का. हे सगळं जमलं, याच्यात काय नाही भेटा बनता येईल, असा उपरणं पाहिजे तसं, हे सगळं जमलं. हे अंदर की बात है. सगळीचा सगळं आपल्याला करू तेव्हा आत्म्याजवळ आपण येतो, आणि मग आत्मा आत्म्याचं काय करतो, ध्यान करतो. मग अंतरीचे धावे स्वभावे मनासहित पालटे कया विठाला. मनासहित पालटे काय म्हणजे शरीर बदलत नाही, काळं गोरं होत नाही बरं का. हे शरीरामध्ये जी पंचतत्व आहेत, शरीरामध्ये जी काही तत्व आहेत, ही सगळी भगवंताच्या चिंतनामध्ये लागतात. जर ज्यांना या ध्यान लागलं तर त्यांचं ते तिकडून येतं. मग टाळी वाजवावी मला सांगावं लागतं, वाजवा टाळ्या. आणि ते आता नवीन प्रस्ताव आले तर त्या बुवाने जर हसवलं की सगळ्या लोक टाळ्या वाजवतात. बुवा काही निवडणुकीच्या प्रचाराला आले टाळ्या वाजवायला. मला समजावं बरं का, टाळा टाळी लोपला. हा अभ्यास आहे. हे वाचते वाजत असे बोम जर ते अंतर्मुख जर आपलं झालो आणि ते अंतरामध्ये एक ताण की ते बाहेर येतं, आणि बाहेर आल्यानंतर काया पालक झाला या शब्दाचा अर्थ ते भजन करावे. एका ते डोळ्याने देवाचंच रूप पाहतो, कानाने तेच ऐकतो बरं का. त्या सर्व क्रिया जरी शारीरिक असल्या तरी त्या पारमार्थिक आहेत. याला म्हणतात मनासहित पालटे. ते मन ते मीच आहे, मद चिंतिता ते विरुनी जाय. मन राहतच नाही, मनाचं काय होतं, फार कठीण विषय बाळा बर का. अहंकार धरी जे सोहमपण तै चित्ती प्रकटे चैतन्य घन. मग मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण. हे या अभंगामध्ये ते अंतस्करण चतुष्टय आहे. त्याच्यासाठी मन भगवत स्वरूप होतं. कधी गोविंद गोविंद मना बाप्पा का दोन्ही श्लोकामध्ये मुद्दाम 2 श्लोक आले ते बरं का. मन मना हो मत भक्तो मध्यादिमा मामे वैशेची युक्तैव महात्मान. पुन्हा 18व्या मध्ये ते आलंच डबल डबल. काय सांगतात तो म्हणे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी.
सर्वत्र नमस्कार आहे बस ना. बाबा आहे बरं का, बाबा याच्या आधिपत्य ही 5 ज्ञानेंद्रिय करणे दे. बाबा एकदा आला ना, बाबा पूर्णपणे झाला पाहिजे. मग ती बायको पण ती पोरा पण सगळी कीर्तनाला येतात. ती काय सांगते, पोरा तू नको येऊ घर राहत, मग तू कशाला मारायला आलीस विठाला आली. सगळं घेऊन या बरं का, सगळ्याच्या सगळे येऊया की मग आपलं मन परमात्मा स्वरूप झालं. मनासहित पालटे. मग त्या माणसाला बरं का, त्या साधकाला फळ मिळालं, तो भगवत स्वरूप झाला. काया काय झाली, ब्रह्मरूप झाली. ब्रह्मीभूत काया किती प्रमाणात बोलू माझे बाबा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. तुमचा आमचा तसा नाही ना, तर आजवाईचा कोठे आठवची नाही. जनक राजाचा पाय जळला तर त्यांना काय वाटलं नाही, तर आम्ही किती आसना घातली उलटी सुलटी. नाही बोललं राग नको मानू. मुक्ताशी देवी अनुभव नाही, प्रारब्ध योगास स्वदेही आले वायू सरे पाद. ही अवस्था मनासहित पालटे काया कशाने, ध्यानाने. पण पंढरी या शब्दाचा अर्थ काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आत्म्याचं ध्यान बाहेरचं करूया आणि करूया त्यासाठी आपल्याला बोलव धरी रे धारी धरी रे जग. आपलं झालंय काय बाय, दिसत तस नसत म्हणून जग. बहुतेक आम्ही फसलेली माणसं आहोत विठाला. निर्गुणाचं ध्यान काय, सगुणाचा हा विषय आपला आहे. पटकन सगुणाचं आहे, पण त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ना. भ्रम आहे थोडासा. एकादशीच्या दिवशी म्हणलं बाबा आमच्याकडे या, बोला सगळे या आमच्याकडे या नाश्त्याला. ते हे अगोदरच सांगतात एकादशीचं अन्नपान जे नरकटचे भोजन, हे त्यांनी ऐकलं प्रवचनामध्ये. म्हणलं या, मग त्यांनी सांगितलं या. मग त्यांनी थोडी थोडी बारक्या डिशमध्ये बरं का अशी खिचडी दिली. माझं ध्यान सांगतो बाकी काय नाही. बाय त्याचे त्या शोकेस मध्ये केली पिवळी धमक होती, सफरचंद आणि कापलेला कलिंगड. आता या एकादशीला चालतं बरोबर, आपला ध्यान सांगतो ना, बाकी काय नाही. तर ती खिचडी दिली एवढी. काय ते दोघं म्हणजे काय शेट किती कंजूस आहे, एवढी केळी चालतात एकादशीला, कलिंगड चालतो, सफरचंद चालतं ना, आम्हाला एवढूशा ते कुरकुर त्याच्या शेटच्या. काय बोलता काय तुम्ही, काय आम्हाला कलिंगड पण चालतो, आम्हाला पण चालतात, आम्हाला सफरचंद. त्यांनी सांगितलं तसा असला तर मी आणतो. त्या डिश त्यांच्या समोर ठेवल्या, तोंडाला पाणी सोड, मातीच्या होत्या ना. रामायण निर्गुणामध्ये भ्रम नाही, आत्म्यामध्ये भ्रम नाही. ऐशी भ्रांती जाईल केव्हा सद्गुरु. देह नाही या भ्रमाची वृत्ती आहे. मी देह नाही तर मी कोण आहे. सर्व मी सर्व आत्मा ऐशी अंतरी दृढमती झाली, संगत साधूची मत झाली, अक्षय पदवी आली. मी आत्मा नव्हे, सगळीकडं आत्मा तर जिकडं तिकडं मनासहित पालटे काया. इकडं तिकडं बघितल्यानंतर काय दिसायला लागलं, आत्मा. आत्मा या शब्दामध्ये आत्मीयता आहे. आत्मीयता असावी परमार्थामध्ये, आत्मीयता. आत्मा कळलं आत्मीयता आहे. हो जरा हो जरा हो जरा. तुला कळत नाही मी महाराज येतो, तू महाराज तुला पण गेला, आम्ही बाजूला कशाला आम्हाला करतो. किती द्वेष आहे, किती मत्सर आहे. याचा अर्थ आम्हाला फेटावरून कळतं का. काका माझं कसं होतं, अरे उपराठी सत्याही
आयुष्य गेलं तरी उपराट कळत बरं का. उपराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठावी, भविष्यवरला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. हे तरी कुठं करते. कैसे उकटे मृत्यू लोकीची उपराटे, देता नाव सुटे जन्मला शेतू. उपराटे अलवावरचं पाणी नको तिकडे बघू. मनासी पालटी काय मन भगवत स्वरूप होतं आणि ते अखंड भजन, अखंड अखंड आणि अखंड भजन म्हणजेच अजपाजपणे. त्याच्यावर तू आत्माच अखंड आहे. कोण ओढीताम सोडित असून अखंड झाले म्हणून सोहमात्मा स्वानंद घाल अजन्मा तो तुची जाण, हे जी साधूचे वचन सदृढ जीविधरी असं समर्थांचं म्हणणं आहे. ते अभ्यासाने त्याच्या ठिकाणी गेले की मन तिथं विलीन होतं आणि शरीर तेजोमय होतं. तेजोमय लोक म्हणतात काय तेज आहे. अगोदर आता ही सगळी लाइटिंग आहेत ना, पण ते ऑन केली चालू केले होते काय दिसत तेच दिसत त्याचं. तसं आपण एकदा का ते ध्यान आतमध्ये झालं की शरीर काय होतं तेजोमय. आपल्या गोवऱ्या झाल्या त्याला माझा नाईलाज आहे. काका इथून चालत सुटत तर कोण माणसं पाठीमागं धावायची. परमानंद स्वामी चालत तर पाठीमागची माणसं धावायची बरं का. एवढा आयुष्यभर का घालवलं जीवनत्व स्वामींनी. यांची संप्रदायाची वैभव आहे, श्रीमंती आहे. तर ते जे आहे ते आलं याचं कारण त्यांचं साधन कोणतं होतं. ध्यान. विठाला त्या ध्यानामध्ये आत्म्यावर आपण आलो की शब्द संपला. अभंगाचं दुसरं चरण. स्वराचा नाही मी कसं जिन कुठे बोललं बाळा कसं आहे तसं गाणं. तेथे बोला की एकदा ध्यान लागलं ना की शरीर राहत नाही. मी म्हणेल आत्मा पण राहत नाही. कसं असं जावे त्याच्या अंशा ते काय हे काही शब्दाने सांगता येईल का. आता तुम्ही सगळ्या एवढ्या आल्यात तर मला माफ करा बरं का. नाही तर कहारा उपटाल कहारा कुठपर्यंत घाट असला बोवा बोलला तो झापला तो असला बो आण नको. बोलण्याचं आहे का. बोलण्याचा विषय आहे का सांगा. नाही बोलण्याच्या पलीकडे आहे. त्याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान. अनुर्वाच्य समाधान सांगतो पण तुम्ही काय तसं काय करू नको. कसं सांगतो सांगण्यासारखं नाही पण सांगावं लागतं ना. जे नवीन आता पद्धत निघाली वर काय द्या
वट भरणं वट भरणं तर ते बाशी बिशी म्हणतात ते. आता ते माझ्या घरात देव असल्या करून ते बांधलेलं बाशिंग आणि ते सगळं ते आलं पाया पडायला. मी हिला विचारतो म्हणजे काय हे लग्न तरी कसला असला, हा लग्न कसला तसं तुम्हाला काही समजा नाही. आता मला समजा नाही, एवढी लोक येडा ठेवतील मला. सांग ना, आनंद आहे तो, बरोबर आहे का नाही? प्रत्येक बाईला काय वाटतं, आई हो, बरोबर आहे. ते आनंद वाटतो, आनंदाचं प्रतीक आहे. आता ते वट भरल्यावर ते आली माहेरी, तिच्या पाठची बहीण ती अभ्यास करत होती, कुमारिका ती अभ्यास करत होती. म्हणलं तायडे काय कसं काय झालं? बाबा किती मागलीस तू, तुझा नवरा काय रात्रीचा काय घालतो? आमचा ना ते रात्रीचं ना बटाटी वडा बरं का, काही नवीन नवीन गरम गरम भजी बिजी असली ना ते सगळं आणतात. आता हे सांगता येईल काय तुम्ही सगळ्याजणी हो बोला, सांगता येईल काय? नाही, बरोबर नाही सांगता येत. हे जो आहे तो विषय शब्दाच्या काय आहे, पलीकडचा विषय. आता सांगता येईल का? नाही. आता तिचं लग्न झालं बायडीचा, आणि बायडीचं लग्न झालं, ही मोठी बहीण तिला आणायला गेली, काय ग मला तू अशी बोललीस, तुमचा नवरा भावाजी काय काय खाय घालतात, खरं सांग तुझा नवरा काय आणतो ते सांग. मला समजला. विठाला त्याला म्हणतात जावे त्याची अंश. कठीण आहे काम. भगवंताला पाहून भगवंताचं ध्यान लागण्यासाठी अगोदर आपल्याला कुठं जावं लागेल? बाई सत्ता संतांचे भगवंताबद्दल बोललं जात होतं. तो जनक राजाच्या घरी सत्संग चालत होता, आणि ती आवर्जून या माझ्या मुली येतात ना, यांना एवढं येतं याचं कारण काय? बसलेले आहेत त्या. नागा दादा माझा, तो तुमचा दादा, हे सगळी बसली ह्या पोरीला मी आमच्या बोकांनीच बसले. हे असं काय त्याने झोप नाही बरं का. अशी सीतामाई त्या सत्संगाला जाऊन बसायची, आणि तिथं देवाचं लक्षण सांगितलं जातं. ऐका यशस्या उदार्य ज्ञान वैराग्याशी हे साई बनवरी वसले वाढवली तो भगवंत सांगितलं जातं. पटकन आटपेसाठी सांगतो बरं का. मग जनक राजांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं, या. आलं ते पूर्वीचा काळ तो होता बघा. याची पॅन्ट न त्याचा शर्ट न त्याचा घालायला उलटा, आणि मोटरसायकलला पेट्रोल नाही, असं स्वयंवराला आलेले लोक, बरोबर. 56 देशीचं राजकुमार बरं का, असं सगळं आलं ना. असं IT मध्ये बसतं बघ, IT का. मला सीता काय झाली? अरे ती सीता, ती जानकी, असं आहे का येण्याचा. यासाठी सत्संगाला यावं, शिक्षणाची गरज आहे, सत्संगाला यावं. असाच एक पोऱ्या याची पॅन्ट त्याची शर्ट घालून बरं का, घड्याल उलटा लावून पोरी म्हणला आलाय ना आता त्याची बरं का आपण फजितीच करूया. हा विचारलं किती वाजलं, तर घड्याल उलटा हे सांगता येत नाही. हे बहिरंग आपला आहे, लक्षात घ्या. मग ती पोर म्हणजे आता याची चांगलीच फजिती करूया, फजिती करूया. बरोबर तिला आम्हाला यांना विचारायचं आहे. मग ते पाहुणं बोललं, मग तुम्ही दोघांना विचारा. याला वाटलं 100% काम आपला झालाच. आतमध्ये बोलवलं, तिला करायची होती फजिती. तिथं गेल्यावर म्हणलं काय घेणार, कॉफी घेणार का, चहा घेणार का, थंडा घेणार का. याला त्या एकदम
भरून आला ना, हमें सब चलता है. पोरीने सरवला हा दारुडी आहे विठाला. हे कशाने कळालं सब चलता है? परमार्थी माणसाला सब चलता है. युक्ताहार विहान मेम इंद्रियाशी सान नसा विवास निद्राव. आम्हाला ठरले. सीतामाईने आणल्यानंतर मग ती करवली पण तशीच असावी. सगळं बसलो IT मध्ये. प्रभू पण आला होता विश्वामित्र घेऊन. IT मध्ये बसले. हा, आणि मग ती सांगायला लागली याचं एवढं आहे, त्याचं तेवढं आहे, त्याचं तेवढं आहे. हसू नका हो. काय करा आता, मुली झाल्या कमी आणि बाप पुढे झाले कमी. त्यामुळे ते प्रत्येक मुली म्हणतात काय 4 चाकाची गाडी पाहिजेच. तर या पोऱ्या कामाला नाही, धंद्याला नाही. तर याचं लग्न हो म्हणते जमीन विकली आणि 4 चाकाची गाडी घेतली. 4 चाकाची गाडीवर जाऊ नका हो, बंगलोवर जाऊ नका बरं का, जाऊ नका का. लग्न केला, बंगलो बघितला, 4 चाकाची गाडी आणि उन्हाळ्या रात्रभर आला नाही. बरा आहे ना हो बोला विठाला. सीतामाई सत्संगाला बसल्या कारणाने चल पुढं एकेकाचं वर्णन करायला लागली. चल पुढं, चल पुढं, चल पुढं. ज्यावेळी प्रभूला दाखवलं राजकुमार अगोदर सत्संगामध्ये असल्या कारणानं सीतेला कळालं बरं हा कोण आहे, देव आत्मा या रामाचे मज ध्यान लागले कैशी. सीतेला ध्यान लागल्याबरोबर बघितले ते बोला वेगळी. चिंतने ये सीताबाई, ये सीताबाई, ये सीताबाई. लोकदलिनादी अर्थात त्या सीताबाईला रामाचं काय लागलं, ध्यान धारणानंतर समाधी अष्टांग योग. कारण त्या प्रभूबद्दल बोलण्याची हिंमत नाही. आत्म्याबद्दल आपण आता बोलत आहोत, पण आत्मा कसा आहे हा शब्दाचे काय पण तैसा मी हृदयामध्ये रामून आहे आत्मा. आणि तिथं शब्द खुंटले जातात. हे थोडक्या उदाहरणातून सांगितलं पाहिजे. वेरीत नथ पडली बाईची आणि ती बाईला पूर्वीच्या काळामध्ये नथ पाहिजे होती आणि त्याने उडी टाकलेला मिळाली नथ. पण बोलता येतं का, बाहेर आलो त्यांनी सांगितलं बरं का. हे बरंच होतं. तिथं माझे मी पण झाला सांभाळलं. माझे आणि मी ऐशी विसरले जायचे अंतस्कन पाठा तो संन्याशी जाण. या आमचा मी आणि या माझा भ्रांतीचा चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूप हे चित्त आहे हे बहिर्मुख होतं पण ते अंतर्मुख झालं बरं का. होईल कधी होईल ऐसे भोगात निघता चित्त मजमात निघता हळूहळू पंड सुद्धा मी सरित काळ बेगी आणि सरिता ओटू नका ऐसे चित्त काढील बेगी प्रपंच. एक दिवसाचा विषय नाही माझ्या बाप्पा ध्यानाचा. हळूहळू काढले बरं का. पण मी येऊन जायचे सजीबिंब दिवसे हरपतावशे नाहीशी होय तैशी भोगात निघता चित्त माझी माझं बघताना हळूहळू पण सुद्धा तेव्हा ध्यान. तेव्हा मी पण संपला आणि माझं पण हे माझं बोलतं ते संपलं आणि मी पण या चौथा द्याचा लक्षात अहम ब्रह्मास्मी. मी तूपणाची झाली. मग दिशे हरिरूप अवघी सृष्टी बरं का. तो सृष्टी दृष्टीवाद आहे. त्याच्यामध्ये जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप पूजा ध्यान जप. म्हणे कधी तुका म्हणे सांगू काय एकाएकी वृत्ती. सांगू काय सांगण्याचं आहे का नाही. एकाएकी जर समजा विचारला आता गेलं तर काय बाई तू कधी रात्री का झोपलीस. त्या बुवानी काय सांगला ना तर मला झोपच नाही आली. तू कधी झोपलीस 12-1 वाजला झोपाला मला ना 12-1 वाजला. मग तेव्हा काय झोपली होती का जागी होती. जागी होती. हे सांगते मी 1 वाजता झोपली तयार होती काय जागी. एकदा की झोपली की सांगता येत एकाएकी वृत्ती हरी. मग या मनाच्या वृत्ती देव मनाची देवता चंद्रमा आहे. चंद्राच्या 16
कळा आणि 16,000 ही नाही उठली तो ती अगली शॉट पिछली शॉट बीच में पकड़ विठोबार